लोकसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने बरेच आश्वासन दिले। त्यामध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी 2024-25च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाची आश्वासन दिली होती। आपण काही आश्वासनांची यादी बघणार आहोत। त्या आश्वासनांमधून तुमच्यापर्यंत कोणतं आश्वासन आलं आणि ते आश्वासन कोणतं पूर्ण झालं नक्की कमेंट करून सांगा। त्यामध्ये सर्वात पहिले शेतकऱ्यांसाठी आश्वासन देण्यात आलं। शेती कर्जमाफी, सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार। कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नक्की कमेंट करून सांगा। 24 तास वीज पुरवठा राहणार, शेतकऱ्यांना 24 तास अखंड वीज देणार। हा महाराष्ट्र शासनाने आश्वासन दिलं होतं। कोणत्या शेतकऱ्याला 24 तास वीज आहे त्यांनी देखील कमेंट करून सांगा। पीक विमा योजनेमध्ये सुलभता, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा व मोफत नोंदणी करणार। कोणत्या शेतकऱ्याला ह्या योजनेचा लाभ भेटला त्यांनी देखील नक्की कमेंट करून सांगा। खते व बियाण्यांची सवलत दरात उपलब्ध करणार। शेतीमालाला हमी भाव, प्रमुख पिकांना MSPचा हमी देणार। कोणत्या शेतकऱ्यांसाठी या सर्व आश्वासनांची पूर्तता झाली आहे की नक्की कमेंट करून सांगा। महिलांसाठी आश्वासन देण्यात आले होते। लाडकी बहीण योजना महिलांना दरमहा 1500 रुपये काही गटांसाठी देण्यात येणार होते। ते 1500 रुपये आता सध्या बंद करण्यात आले आहे। 2025च्या अनुषंगाने ते 1500 रुपयांवर पात्रता लागलेली आहे। ज्या पात्र महिलांनाच 1500 रुपये भेटणार आहे अशा बरेच महिलांना त्यांनी बाद केला आहे। अशा कोणत्या महिलांना आतापर्यंत 1500 रुपये चालू आहे? ज्या महिलांना 1500 रुपये चालू आहे त्या महिलांनी नक्की कमेंट करून सांगा। महिला बचत गटांना अनुदान आणि प्रशिक्षण देणार। कोणत्या महिलांना अनुदान दिलं आणि प्रशिक्षण सुद्धा दिलं? महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा प्रभावी अंमलबजावणी करणार। कोणत्या महिला आजपर्यंत सुरक्षित आहे? बऱ्याच अशा महाराष्ट्रात रेप केसेस येत आहे। दिवसेंदिवस रेप केसेस वाढत चालले आहे। कोणत्या महिला सुरक्षित आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। स्वयंसहायता गटांसाठी बिनव्याजी कर्ज मिळणार। कोणत्या गटाला बिनव्याजी कर्ज मिळालं त्यांनी देखील कमेंट करून सांगा। आता युवकांना आश्वासन काय दिले आपण बघूयात। 1 लाख शासकीय नोकऱ्या देणार। ज्या नोकऱ्या महाराष्ट्रात येणार होत्या त्या नोकऱ्या त्यांनी गुजरातला फिरवल्या। कोणत्या 1 लाख शासकीय नोकऱ्या महाराष्ट्रात आल्या? स्टार्टअपसाठी आर्थिक मदत व प्रशिक्षण देणार। कोणत्या युवकाला स्टार्टअपसाठी आर्थिक मदत भेटली त्यांनी देखील नक्की कमेंट करून सांगा। महायुती कौशल्य विकास अभियान ते राबवणार आहे। आतापर्यंत कोणतं अभियान मला तरी वाटलं नाही की त्यांनी राबवलं। आता तुम्हाला वाटत असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मोफत कोचिंग। आता मोफत कोचिंग म्हणलं जिल्ह्यासारख्या ठिकाणी कोचिंग असायलाच पाहिजे। कोणत्या जिल्ह्यात मोफत कोचिंग आहे त्यांनी देखील नक्की कमेंट करून सांगा। शिक्षणाचं म्हटलं तर 1-1.5 लाख रुपये कोचिंगसाठी पैसे भरावे लागतात। शेतकऱ्यांचे मुलं पैसे कसे भरणार तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला काय वाटतं मोफत कोचिंग देतील का? हे आश्वासन सरकारने लोकसभा निवडणुकीआधी दिले होते। तसेच विधानसभाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आश्वासनावर आश्वासने दिले परंतु त्याची अजून देखील पूर्तता केली नाही। शहरी व ग्रामीण विकासासाठी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना गतीने अंमलबजावणी। मी मान्य करतो घरकुल योजना महाराष्ट्र सरकार तसेच प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र सरकार देत आहे, परंतु स्मार्ट गाव, स्मार्ट शहर संकल्पना यामध्ये संकल्पना त्यांनी निवडली होती। स्मार्ट गाव करणार, स्मार्ट शहर करणार। आतापर्यंत कोणाचं शहर स्मार्ट झालं नक्की कमेंट करून सांगा। रस्ते व पाणी पुरवठा योजनांचा विस्तार करणार। कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाणी पुरवठा आणि रस्त्याचा योजना विस्तार झाला आहे त्यांनी देखील नक्की कमेंट करून सांगा। जल जीवन मिशन अंतर्गत घराघरात पाणी येणार। आतापर्यंत 2024 मध्ये हे आश्वासन दिलेले 2025 लागला, निवडणुकीला 1 वर्ष पूर्ण झाला तरी आतापर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत घराघरात पाणी कुठे आलं मला नक्की कमेंट करून सांगा। तसेच इतर आश्वासनही दिले। मराठा आरक्षणासाठी ठोस तोडगा काढणार। महायुती सरकार निवडून आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी ठोस तोडगा काढणार होते। कोणता तोडगा काढला नक्की कमेंट करून सांगा। ओबीसींचे आरक्षण न्यायालयीन मर्यादेत वाचवणे। ओबीसींचे आरक्षण न्यायालयीन मर्यादेत वाचवणार होते। पेट्रोल डिझेलवर राज्य कर कमी करणे। पेट्रोल डिझेलवर राज्य कर कमी करणे म्हणजेच केंद्राचा देखील ते कर घेतात आणि राज्याचा देखील कर घेतात। त्यांना पेट्रोल डिझेलमधून सर्वात जास्त महाराष्ट्राला फायदा होतो कारण की केंद्राचा कर आणि राज्याचा कर दोन्ही मिळून कर ते घेत असतात। त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च फक्त 1.5 रुपये लागत असतो। 1 लिटर मागे 1.5 रुपये त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च आहे। तुम्ही करवर कधी बघितलं त्याचा डिझेल आणि पेट्रोलचा जर तुम्ही कर काढला तर सर्वात जास्त आपल्याला पेट्रोलचा आणि डिझेलचा करच जास्त द्यावा लागतो। महाराष्ट्र सरकारने एक तर राज्याचा कर कमी केला पाहिजे नाही तर केंद्राचा तरी कर कमी केला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। उद्योगांसाठी मेक इन महाराष्ट्र धोरण राबवणार होते। कोकण व मराठवाडा प्राधान्याने विकसित करणे हे त्यांनी आश्वासन दिले। विधवा, अपंग, वयोवृद्धांसाठी पेन्शन वाढ करणार होते। मला तरी वाटलं नाही आतापर्यंत की त्यांनी पेन्शन वाढ केली। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता। महायुती सरकारमध्ये अनेक नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिली पण खालील 3 नेते आपण बघणार आहोत हे सर्वात जास्त आश्वासन
देणारे नेते मानले जातात। विशेषतः महाराष्ट्राच्या 2024 लोकसभा आगामी विधानसभा 2024-25 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या नेत्याने सर्वात जास्त आश्वासन दिले आपण बघूयात। सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे गट, लाडकी बहीण योजनेंना 1500 रुपये दरमहा महिलांना देणार सर्वात मोठं आणि चर्चेत असलेलं आश्वासन आहे। जे 1500 रुपये येत होते ते देखील यांनी बंद केले। मराठा समाजासाठी आरक्षणासाठी स्वतंत्र प्रवर्गाची घोषणा त्यांनी केली। त्याचबरोबर कोकणच्या विकासासाठी विशेष आर्थिक पॅकेज त्यांनी सांगितलं होतं। शिवस्मारक आणि हिंदुत्वाशी संबंधित अनेक भावनिक मुद्द्यांवर घोषणाबाजी केल्या। माझं गाव समृद्ध गाव अशी योजना त्यांनी राबवली। राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असल्यामुळे त्यांनी सर्व क्षेत्रात मोठी आश्वासन दिली होती। त्याचबरोबर सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस भाजप पक्षामध्ये काम करतात, 1 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं। परंतु ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये येणार होत्या त्याच कंपन्या त्यांनी गुजरातला फिरवल्या। ओबीसी आरक्षण न्यायालयीन लढाईतून वाचवण्याचे आश्वासन दिले होते। महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणि पोलीस भरती वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। परंतु महिला कोणत्या सुरक्षित आहे आजच्या टाइमला 2025 नुसार कोणत्या महिला सुरक्षित आहे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला कधी वाटलं का महिला सुरक्षित आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा। पूरग्रस्त भागांना सवलती व विशेष मदत देणार, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्याचे वचन दिले होते। त्यांची शैली तांत्रिक व प्रशासकीय निर्णयांवर आधारित आश्वासने मोठ्या प्रमाणात होती। त्याचबरोबर सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे पक्षप्रमुख आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे ठोस वचन दिले, शेतमालाला हमीभावासाठी विशेष निधी देणार, मराठवाडा आणि विदर्भासाठी स्वातंत्र्य पॅकेज, पेन्शन योजना वाढवणे, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे यांनी आश्वासन दिले। ग्रामीण भाग आणि शेतकरी वर्गाच्या दिशेने दिलेली आश्वासने यामध्ये आघाडीवर आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी सर्वाधिक आणि सर्व क्षेत्रांना गृहीत धरून राजकीय, आर्थिक, महिला, ग्रामीण क्षेत्रातील मोठी आश्वासने दिली आहेत। हवे असल्यास मी तुम्हाला या आश्वासनापैकी पूर्ण झालेली व अर्धवट असलेली यादीही देऊ शकतो। तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा यामधले कोणकोणते आश्वासन पूर्ण झाले। तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे आश्वासन पूर्ण झालं, आपण त्यावर देखील पुढचा व्हिडिओ बनवू। तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला यामधले कोणत्या यादीबद्दल विशेष माहिती पाहिजे आहे। जोपर्यंत आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू आहे तोपर्यंत आपण सर्व राजकीय नेत्यांबद्दल पोलखोल व्हिडिओ बनवणार आहोत। मग तो कसाही व्हिडिओ असो आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू। तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला यावर तुम्हाला काय वाटतं। तुम्हाला जर कधी हे आश्वासन पटले असेल तर तुम्ही हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा। तुम्हाला कोणतं आश्वासन यामध्ये योग्य वाटतं ते पूर्ण झालं म्हणून नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय कुणी जाऊ नका, लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका।